सामोरं जावं लागेल. पासवर्ड कल भाई एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा पाहतो आपण स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्या तब्बल एक गडी बाद. भिंगार संघाच्या 2 धावा. पुन्हा एकदा तयार पाहतो आपण विनायक. हो हा तडाखा दिलाय. जाईल का चेंडू हा प्रश्न पडलाय. शेवटच्या मुवमेंटला आडला गेलाय चेंडू. तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट केल्या गेल्या. आम्हाला नाही का वडापाव धावेच्या मदतीने पाहतोय आपण नको वडापाव 4 धावा लागल्या गेल्या स्कोर कार्ड वरती. सलामीला आलेला फलंदाज जर्सी क्रमांक किती काढशील 4 5 6 4 राहुलला पाहतोय आपण. पुन्हा एकदा टप्पा बांधल्यानंतर थोडासा डीप राहतोय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय चेंडू. हात डॉट चेंडू फेकलाय. चांगली गोलंदाजी मात्र अद्याप कमबॅक केलाय या विनायक गोरेने. मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. विनायकचा विचार केला. एक विकेट सुद्धा कॅरी केलाय. हो हा तडाखा दिलाय. क्षेत्ररक्षण दूरवरती आहे. थोडासा आउटफील्ड खराब असल्यामुळे मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय. काल लाजवाब क्षेत्ररक्षण पाहिलाय पण धावा रोखू शकत नाहीये. तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये. 2 धावा. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर आपण पाहिलाय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 6 धावा. एक गडी बाद भिंगार संघ. चांगला स्कोर आहे. ठरल्या तुला आखता नाही मग निरतला इतर मशीन पाहिजे का होतं त्याला. नवीन गोलंदाजी मार करतील. झाला गेला गोलंदाज 7 पण एक नंबर 2चा काशीनाथ हा गोलंदाज. काशीनाथचा वापर केला गेलाय. उलटा चेंडू तडाखा दिलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचलला जातो. टीम लय भारी आहे पुढे सरकला गेला. चांगला फोकस होता. थोडीशी ताकद मात्र थोडीशी कमी मिळाली आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण त्या खेळाडूचा. पुन्हा एकदा तयार झाला गेला गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती काशीनाथ हा गोलंदाज. शॉर्ट बॉल फुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट मात्र केला होता. त्या ठिकाणी मात्र विकेट किपरचा हात लागला स्टंपला. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड मात्र पुढे सरकेल. 5 धावा मात्र जमा करावा लागतील. समोर मात्र संघ पाहताय आपण पिंपलोली संघ. पिंपलोली संघाचा विचार केला नाही. एक चांगला दर्जाचा मात्र चांगला संघ पाहतोय आपण. चांगली धावसंख्या मात्र जमा करावा लागेल. हो पहा दिशाहीन फटका हा. निगाहे काही और थी और निशाना काही और. बीट झालाय. पुन्हा एकदा सिंगल मिळेल 22च्या स्वरूपात. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल धाव पटल्यावरती धावा पाहतोय आपण 9 धावा. एक गडी बाद भिंगार संघ पाहतोय आपण. अजूनही मात्र जो सलामीला आलेला फलंदाज पाहतोय राहुलने विचार केला. 5 चेंडू खेळलाय. 5 चेंडू मध्ये तब्बल धावा जमा केल्या. तब्बल 6 धावा. पुन्हा एकदा हा पहा 13व्या महिन्यात मात्र दुष्काळ पडला इथं. वाईट सुद्धा आणि हा 1+4 म्हणजे या 5 धावा मिळतील. बिना पायल के बजे घुंगरू. छम छम छम. या 5 धावा. 5 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड सरकलाय. 5 धावा मात्र येत नव्हत्या. आता मी विचार केला ना दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. मात्र
वाईटच्या स्वरूपात मात्र हा चौकार आलाय, पुन्हा एकदा तयार झालाय राहुल. हो, हा चांगला फटका, एक डाव तर वेगाने पूर्ण केले गेले, थोडीशी आउटस्पील खराब असल्यामुळे थोडासा कंबल पाहतोय आपण. पहा, 2 धावेचा वेळ होता, मात्र त्या ठिकाणी फक्त एक धाव खर्च केली आहे. फार रिक्स मात्र घेत नाहीये खेळाडू. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. तोच स्कोर आपण पाहिलाय भिंगार संघाचा. धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 1 गडी बाद. 15 धावा. कुठं पोरा बोलतो बस ना, तुला काय इथं तुम्हाला मित्र आहेस ना. खेळवर टप्प्याचा चेंडू मात्र पहा, खिलाडू ती मात्र दाखवली आहे मैदानामध्ये. बॅटची कडा आणि संपलाय या फलंदाजाचा खेळ. बॅक टू बॅक हात लागलाय. जसा फलंदाज मात्र आऊट झाला ना, आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. पण जसा मात्र फलंदाज आऊट झाला, तुमची लक्ष्य आपली आहे. ओके ब्रो. तुम्हाला कधीच केला जाईल. एंट्री झाला मैदानामध्ये, पाहतोय आपण छोट्यापैकी बडा धमाका. सागरला पाहतोय आणि या षटकाचा विचार केला ना, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सागर पाहतो आपण, जर्सी क्रमांक 45. छोटा पॅकेट मात्र बडा धमाका. चांगली फलंदाजी करावी लागेल. हो हो, पुन्हा एकदा वाकवली सलगचा हल लागला भिंगार संघाला. दुसरा झटका, 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. त्याचं एकमेव कारण मात्र सलगचे 2 झटके लागले गेल्यात, म्हणजे तब्बल 3 गडी बाद झालेत भिंगार संघाचे. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर आपण पाहिलाय. स्कोरकावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 15 धावा. अजूनही मात्र विचार केला ना, जो सलामीला आलेला फलंदाज राहुलला पाहतोय, जर्सी क्रमांक. जोपर्यंत मी येतो म्हणे ना, राहुल जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र धावींची आशा असेल भिंगार संघाला. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये, लक्कीला पाहतोय. कुलटा चेंडू पहा, चांगला दर्जेचा क्षेत्रक्षण, चांगला क्षेत्रक्षण पाहिला आपण. शेवटच्या मुवमेंटला मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक घोषित केली जाईल. साईडला आणण्याचं काम केलंय फलंदाज. आत्ताच नवीन कोरा फलंदाज पाहतोय अक्षय. हो, पुन्हा एकदा मोठा धक्का मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, पुन्हा एकदा सिंगल. फार रिक्स मात्र घेता नाहीये या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये भिंगार संघ. आता ती विचार केला ना, एकही मोठा फटका आला नाहीये कोणाच्या बॅट मधून. पाहतो राहुल ना, जो सलामीला आलेला फलंदाज राहुल, कुठेपणी जबाबदारी असते राहुल वरती. हा चांगला फटका पाहतो आपण, क्षेत्रक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा फंबल पाहतोय. शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू अडवला जातोय, टेकला जातोय, तोपर्यंत मात्र सिंगल. फार चांगला क्षेत्रक्षण. आता मी विचार केला ना, पिंपलोली संघाची मात्र सराव चांगला असेल. विषय आपण 5 क्रिकेटला सुरुवात झाली आहे, त्यानंतर मात्र काही खेळ राहिलाय पिंपलोली संघाचा. अद्याप एकही चुकी मात्र पिंपलोली संघाने केले नाहीये. हो हो, हा चेंडू मात्र पाहावा लागेल. काय वेग या चेंडू मध्ये. पण लकीचा विचार केला ना, थोडीशी हाईट आहे लकीला, त्याचाच मात्र बेनिफिट मात्र. सुरुवात मात्र विनायकने केली, त्यानंतर मात्र अचूक गोलंदाजी राहिली या लक्कीची. तिसरा गोलंदाज पाहतोय लक्कीला. हा चेंडू मात्र चांगला चेंडू पहा, पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र फेकला होता. बीट झालाय फलंदाज. पाहतो आपण अक्षयची गाडी थोडीशी पंक्चर झाली का काय मैदानाच्या आतमध्ये. विचार केला ना, त्याचा एकमेव कारण मात्र पंक्चर काढणारा पाहतोय आपण लक्की. चांगली गोलंदाजी करत असताना दमदार गोलंदाजी, पुन्हा एकदा तयार लक्की. शॉर्ट बॉल पूल केलाय, क्षेत्रक्षण नाहीये, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमा पार, ठोकलाय चौकार अक्षय.
वरून हा नंतर येताना काय कर माहितीये का, केला. आलास तर त्याला सांगून दे 2 पॉवर बँक पाठव 16 नंतर. मी तर म्हणेन 14 पण मात्र 16 धावा अरे केल्या निशा त्या सांगतोय. गोलंदाजाने. अजूनही मात्र या षटकाचे काही चेंडू शिल्लक असतील. हा 4 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. थोडासा महागडा ठरला गोलंदाज. पाहतो आपण गोलंदाजी मार करती. 17 धावा खर्च केल्या. एक वाईट सुद्धा भेटला होता. पुन्हा एकदा उडवला. पुन्हा एकदा त्याच दिशेने हात जाईल लांबच लांब. ठोकलाय पुन्हा एकदा. चला का दुसरा षटकार. वा काय दमदार फलंदाजी. पहा शेवटच्या मुवमेंट पर्यंत मात्र त्याने आशा सोडली नाहीये. पहा प्रयत्न मात्र सोडू नका. पहा जीवनात तुम्ही किती वैतागा. पहा लोक आहेत ना, लोक आपल्या घराच्या घासलेल्या विटा सुद्धा सोडत नाहीये. संकटावरती अशा रीतीने तुटून पडा तर संकट पण म्हणला पाहिजे बास बास बास. टोटल स्कोर आपण पाहिलाय. फायटिंग स्कोर मात्र उभा केला भिंगार संघाने. टोटल पाहिला धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 45 धावा म्हणजे 45. रोहित शर्माचा फेवरेट जर्सी क्रमांक पाहतो आपण. 45 धावा. हे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय. जेलची हो चांगला जेल टिकलाय. संपला पहिल्या 17चा जेल. टोटल स्कोर आपण पाहिला 45 धावा जमा केल्या भिंगार संघाने. मात्र पिंपलोली संघापुढे मात्र चला गोरेगाव संघाचा संघटक आणि त्यानंतर पाहतो आपण शालोक बी. या दोन्ही संघाचा संघटक या आपण मात्र नाणेफेकी मात्र केली जाईल. पाय लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय आपण. होमसाई एमटीसी लाईव्ह चांगला पहा. जेव्हा जेव्हा आमच्या स्पर्धा असतात ना तेव्हा तेव्हा मात्र सागर दादाचं आम्हाला योगदान असतं. चांगली लाईव्ह पाहतो आपण. चला दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असेल आपण या लगेच नाणेफेकी करूया. नाणेफेकी मात्र केली जाते या ठिकाणी. गोरेगाव संघ पाहतोय त्याला फाईट करेल. धावा खर्च केला त्या गोलंदाजाने. मी तर म्हणेन 15 ते 16 धावा येणे गरजेचे होतं. त्यानंतर पाहतो आपण चांगली धावसंख्या मात्र जमा केली आहे. पहिल्या सुरुवातीच्या 3 षटकामध्ये मात्र धावा तर नव्हत्या. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये एवढ्या धावा मात्र जमा केल्या. मात्र फायटिंग स्कोर मात्र उभा केला आहे. चांगली धावसंख्या जमा केली आहे भिंगार संघाने. सामना मात्र पाहतो आपण. एका साईडला पिंपलोली संघ आणि त्यांना फाईट करतोय भिंगार संघ. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल भिंगार संघाने 45 धावा 46 धावेचं लक्ष ठेवलंय पिंपलोली संघापुढे. चला विनायक मात्र सज्ज झाले आहे. पण विनायकचा विचार केला ना बॉडी लँग्वेज जर पाहू शकाल आपण. एकदम फिटनेसमध्ये पाहता आपण विनायकला. त्याला मात्र त्याच्या सोबतीला जाईल सलामीला लक्कीला पाहतो आपण. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पण विचार केला ना विनायक गोरेची अचूक गोलंदाजी राहिली होती पहिल्या सत्रामध्ये. आता मात्र फलंदाजी करायची आहे. त्या दर्जाची मात्र भिंगार संघाला गोलंदाजी करावी लागेल. राहुलचा विचार केला जो सलामीला आलेला फलंदाज. 3 षटकं मात्र त्याच्या बाजूने राहिले नाही. मात्र शेवटचा षटक त्याच्या तावडीत भेटला. ते म्हणतं ना येईल बाबा येईल कधीतरी माझी बारी येईल. तशीच बारी आली. नंतर मात्र तुटून पडला त्या षटकावरती. त्यानंतर मात्र तुटून पडला राहुल. तब्बल 17 धावा जमा केल्या राहुलने. चला स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय. सलामीवीर फलंदाज विनायक गोरे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय.
संदेश. संदेशला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला फलंदाज, सलामीला आलेला फलंदाज पाहतोय विनायक गोरे. गोलंदाज सज्ज झालाय. राईटम. पहिला शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण पाहतोय. थोडासा बेडूकचा फिल्डिंग. शेवटच्या मुवमेंटला थोडासा फंबल झाला होता क्षेत्ररक्षण, मात्र चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र डॉट चेंडू. चांगला चेंडू फेकला होता. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षणाचा विचार केला ना होता त्या ठिकाणी. शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू अडवला गेला. पुन्हा एकदा तयार संदेश. राईटम ओर द विकेट. पुन्हा एकदा तयार गोलंदाज पाहतोय संदेश. हो मारना चाहते थे कहीं और लग गया कहीं और. ते म्हणतो ना बाबा पहा हरेशचा कौतुक करावं लागेल. हरेशचा मात्र विचार केला ना, विचार केला खुनी मात्र कुठे आहे. त्या खुनीवरनं हरेशने मात्र हरेशचं आपला कौतुक असेल. हरेश लाईव्हच्या माध्यमातून आणि आपल्या आयोजकांच्या माध्यमातलं आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तेवढ्या लांबून मात्र वायर थोडासा विसरला होता आमचा. त्यानंतर वायर लाईव्हवाल्याला मात्र मदत केली आहे. धन्यवाद हरेश आपण. तोपर्यंत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये 2. या 2 धावेच्या मदतीने मात्र श्री गणेशा झालाय. फायटिंग स्कोर मात्र फाईट करण्यासारखा मात्र स्कोर जमा केला भिंगार संघाने. मी तर म्हणलं होतं पहिलेच सत्रामध्ये मी तर म्हणलं होतं भिंगार संघाची गोलंदाजी सुद्धा अचूक आहे. पुन्हा एकदा तयार पाहतोय स्ट्राईक एंडला फलंदाज विनायक. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज संदेश. हो रिवर्सचा वापर पहा. या चेंडूला या फटक्याचा विचार केला ना दसरे सरांनी नाव दिलाय येड झावा फटका. ते येड झावा फटका मारण्याचा प्रयत्न लगाता आबाद नाही तो बर्बाद. या फटक्यामध्ये काही फलंदाज झाल्यात. कधी कधी आहे ना 50 होताना रिव्हर्सचा वापर केलाय काही फलंदाजांनी, तेव्हा त्या रिव्हर्सच्या माध्यमातून आउट झाल्यात फलंदाज. मी काही केलं पाहिलंय. पण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 काटेकी टक्कर. एका साईडला भिंगार आणि त्यांना फाईट करत पिंपलोली. त्याला प्रति उत्तर दिलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हात ठोकला रिव्हर्सच्या नंतर. चौकार. चांगली फलंदाजी पाहतोय विनायकच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल होता त्याला मात्र पूल केलाय. पूल सक्सेसफुल. ठोकलाय चौकार. चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर पाहिलाय आपण. स्कोर कार्डवरती धावा लागल्या गेल्या तब्बल पिंपलोली संघाच्या 6 धावा. 6 धावा मात्र जमा केल्यात. अजूनही मात्र 40 धावींची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये पिंपलोली संघाला. चला स्पीडअप करा. आपण थोडासा उशीर करताय. पंच बापू आपण गाड्या लगेच सोडा. चला पुन्हा एकदा तयार असेल. संदेश पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अचूक गोलंदाजी राहिली. त्यानंतर मात्र फटका खालाय मोठा. पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. चांगला फटका पाहतोय. फुलटॉस चेंडू आणि जाईल प्रॉपर फटका आणि मोजून मापन मारलेला हा फटका. सलगचा विनायक गोरेच्या माध्यमातून षटकार आल्यानंतर चौकार आल्यानंतर पाहिला ठोकलाय पुन्हा एकदा षटकार. चांगली फलंदाजी. टोटल धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये 12. चांगला फटका पाहिला आपण. पहिल्या षटकाचा वाजवी केस संपला गेला. टोटल पहिल्या 12 धावा जमा केल्यात. 46 धावेच्या पाटलान करत असताना गोरेगाव संघ मात्र पिंपलोली संघाचा विचार केला मात्र जाऊन पोहोचलाय. 12 धावा मात्र जमा केल्यात. अजूनही मात्र धावींची गरज असेल. 18 चेंडू शिल्लक असतील आणि टोटल धावींची गरज असेल 34 धावीची गरज. अजूनही मात्र सामना गेला नाही. फायटिंग स्कोर मात्र उभा आहे. 18 चेंडू आणि 34 धावीची गरज मैदानाच्या आतमध्ये पिंपलोली संघाला. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये झालाय. एंटर झाला 2ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज राहुल, ज्याने मात्र चांगली फलंदाजी केली होती. सलामीला आलेला फलंदाज राहुल. आता मात्र पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी मात्र चांगली करावी लागेल. त्याच दर्जेचा फलंदाज पाहतो आपण स्ट्राईक एंडला लक्कीचा विचार केला ना लब्बर बॉलचा हंगामा गाजवला होता लक्कीने. हो हा तडाखा दिला. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न
विचार केला तर पहा बीट 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 या चुका मात्र तुम्हाला महागात ठराव्या लागतील. या थोड्या थोड्या चुक्यात ना आपण या चुका मात्र महागात ठरतील. शेवटच्या मुवमेंटला जाईल चेंडू फरार. ठोकलाय पुन्हा एकदा लक्कीने मात्र चौकार. या चौकारच्या मध्ये टोटल आपण पाहिली धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 16. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा तयार चेंज झालाय. 17 चेंडू आणि तब्बल 30 धावेची गरज. पहा या चुका मात्र सुधारावा लागतील आपल्याला. भिंगार संघ या चुका मात्र आपल्याला घरी पाठवतील यात मात्र कुठली शंका नसेल. पाच गोलंदाजी मात्र अचूक करावी लागेल. त्याच दर्जाचा मात्र फलंदाज पाहतो आपण लक्कीला. लक्की मात्र एक चेंडू केलाय. एक चेंडू मध्ये मात्र चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा तयार. चांगला फटका पाहतोय. काय फटका लाजबाब फटका पाहतो आपण. तेवढ्या दर्जाचा क्षेत्ररक्षण पाहिला आपण. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचलला जातोय फेकला जातोय तोपर्यंत मात्र सिंगल. या सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल धावपटलावरती धावा लावल्या गेल्यात तब्बल 17. 5-17 खतरा किसके लिए बनेगा देखा जाएगा मैदान के अंदर. पुन्हा एकदा अष्टाईगेनला फलंदाज विनायक. हो हो बाबा 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 आता गड्या काय नाही ठेला. कार्यक्रम गड्या फिट पण आयवा घातल्या गड्या काय बक्षीस काय नाही लायला. आयवा झेल टिपला होता त्या ठिकाणी. चांगला फटका पाहिला विनायकच्या माध्यमातून. षटकार आलाय पुन्हा एकदा. चांगला फटका पाहिला. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. पाच टोटल धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 23 धावा. हो पुन्हा एकदा रिवर्सचा वापर आणि या ठिकाणी काही गरज नव्हती. विनायकला मात्र सरळ बॅटने आपल्याला फटके येतात. रिवर्सचा वापर केला होता या ठिकाणी. पुन्हा एकदा बीट झालाय. ही दुसऱ्यांदा मात्र ट्राय केलाय विनायकने. स्वतःवरती भरोसा दाखवत असताना बीट झाला. डॉट चेंडूला षटकारानंतर डॉट चेंडू मात्र असेच फेकावे लागतील भिंगार संघाला. गोलंदाजी मात्र अचूक करावी लागेल. हो हा पुन्हा एकदा तडाखा. झेलची संघ मात्र हा झेल टिपलाय. संपलाय. विनायक गोरेचा गेल. पहिला झटका क्रमांक पिंपलोली संघाला. हो कहानी में ट्विस्ट. लैला की शादी में लपड़ा हो गया. मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया. लंगड़ा हो गया. लंगड़ा हो गया. झेल टिपलाय. पहा कहानी में ट्विस्ट. षटकार आला त्यानंतर डॉट आला. डॉट नंतर हा विकेट. महा विचार केला या कमबॅक करत असताना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती राहुल या गोलंदाजाला. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. दिलीप या फलंदाजाला पाहतोय आपण. डावखोरीचा फलंदाज दिलीप. जेव्हा जेव्हा सातत्याने निवृत्ती आपण पाहतोय ना निवेदन आपण पाहतोय जेव्हा जेव्हा डावखोरी आता जे फलंदाज असतात ना ते घातकी फलंदाज असतात. तसाच फलंदाज पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये पिंपलोली संघाचा दिलीप या फलंदाजाला. पुन्हा एकदा तयार झालाय गेलो गोलंदाज पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती राहुल. कमबॅक केलाय राहुलने मी तर म्हणेन. हो हो पुन्हा एकदा यॉर्करचा वापर आणि ठोकलाय पुन्हा एकदा दिलीपला. सरळ विकेट. कीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडू 2 षटकाचा वाजवी विकेट संपला गेलाय. टोटल धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 2 गडी बाद. पिंपलोली संघाच्या 23 धावा. अजूनही मात्र समीकरण चेंज असेल. 12 चेंडू आणि धाव्यांची गरज असेल 23 म्हणजे 23 आणि 23. पिंपलोली संघाच्या मागे मात्र 23 लागलाय का काय हा प्रश्न पडला गेला मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ पाहतो. चला स्पीडअप करा. हा प्रश्न पडला गेलाय मैदानाच्या आतमध्ये भिंगार संघाला. चेंडू मात्र कुणाच्या हातामध्ये द्यायचा. जबाबदारी मात्र घ्यावी लागेल या गोलंदाजाला. मी तर म्हणतो ना जोपर्यंत लक्की मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र पिंपलोली संघाच्या आशा मात्र पल्लवीत असतील. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अक्षय हा गोलंदाज 63 जर्सी क्रमांक अक्षय. 5 छोटा पॅकेट बडा धमाका. अक्षयचा विचार केला अक्षयच्या बॅटमधून आपण एक चौकार सुद्धा पाहिला. त्यानंतर पाहतो आपण गोलंदाजी अचूक करावी लागेल अक्षयला. पहा कौतुक करावे लागेल लाईव्हच्या माध्यमातून. पहा नेट नसल्याने मात्र लाईव्हची मात्र प्रेक्षकांना पाहतो आपण आणि ठोकलाय. लाईव्ह वाल्याचं मात्र स्वागत केलाय लक्कीने. ठोकलाय षटकार. काय दर्जेदार. वा लाईव्हचं कौतुक करावं लागेल. MTC
ओम साई MTC लाईव्हचा वा सातत्याने मात्र आम्हाला साथ देत असताना दर्जेदार ठोकला या ठिकाणी षटकार. मी तर म्हणले ना जोपर्यंत लक्की मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मात्र आशा पल्लवित असतील पिंपलोली संघाच्या. ठोकलाय पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार. अक्षयला मात्र 3 तारा दाखवल्या मैदानाच्या आतमध्ये. चला यानंतर सामना आपण तयार राहा लगेचच. विचार केला ना 23 धावेची गरज असताना पहिला ठोकला षटकार. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय आपण दर्जेदार फलंदाजी करत आहे लक्कीला. लक्कीच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला. त्यानंतर हो चांगला चेंडू पाहतोय आपण. टप्पा पडल्यानं थोडासा डीप राहतोय चेंडू. षटकार आल्यानंतर मात्र अक्षयने कमबॅक केलाय. कहते ना भाई बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी. ते म्हटलं जातं ना जो मच्छर ने काटा उसका जुनून था और जो तुमने खुशी लाया वो तुम्हारा सुकून था. पुन्हा एकदा तयार पाहतोय अक्षय गोलंदाज. हो पुन्हा एकदा सलगचा दुसरा चेंडू डॉट फेकलाय. वा लकीला डॉट चेंडू टाकणं म्हणजे वाघाच्या तोंडातनं मात्र मास्क घेतणं. काय गोलंदाजी, वा दमदार गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र थोडासा ओव्हरपिच होता त्याला मात्र धाडून दिला सीमारेषेबाहेर. त्यानंतर मात्र काय गोलंदाजी राहिली. तिन्ही चेंडू मात्र वेगळे टाकत असताना गोलंदाज पाहतोय अक्षयला. पुन्हा एकदा चांगली आणि बॅटची कडा आणि संपला लकीचा खेळ. कहानी में ट्विस्ट, लैला की शादी में लपड़ा हो गया. चला मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया. पहा कहाणी में ट्विस्ट. मी तर म्हणेन आता थोडासा रंगत आली आहे मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला भिंगार संघ आणि त्यांना फाईट करतोय पिंपलोली संघ. भिंगार संघाचा विचार केला 2 षटकामध्ये फक्त तब्बल 23 धावा होत्या. विचार केला काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. वा लक्कीने षटकार मारला. त्यानंतर मात्र काय गोलंदाजी केली अक्षयने. वा दमदार गोलंदाजी. छोटा पॅकेट बडा धमाका. मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र कहर करताना पाहतो. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एंटर झाला मैदानामध्ये योगेशचा विचार केला. इष्टी मात्र हट्टा कट्टा फलंदाज, खाऊन पिऊन माजलेला फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंडला योगेश. हो आल्याला उडवलाय मात्र क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी दूरवरती आहे. जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल थोडासा आउटफील्ड खराब असल्यामुळे पाहतो आपण 1-2 धावा तर वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 31 धावा. अजूनही विचार केला ना समीकरणचा 7 चेंडू आणि 15 धावींची गरज. म्हणजे मागच्या सामन्याचा विचार केला तर पुनरावृत्ती दाखवून दिली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा हो चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा डीप राहतो चेंडू. संपलाय तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ. अक्षयचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आल्यानंतर काय कमबॅक असतोय तो दाखवून दिलाय. समीकरण मात्र चेंज झालाय आता मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि तब्बल 15 धावींची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पिंपलोली संघाला. चला ड्रिंक ट्रॉली जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. आयोजक आपण कोण आहात? ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. विचार केला ना लाईव्हच्या माध्यमातून महेश शेठ आपण पाहत आहे या ठिकाणी मात्र आमदारकीला उभा आहे. त्यांची निशाणी मात्र अंगठीला मात्र वोट करा आपण. आणि या खेळाडू वृत्तीसाठी मात्र काही केलं नसेल महेश शेठने, भरपूर काय केलं आहे. आणि जेव्हा जेव्हा सातत्याने गरज लागते ना खेळाडूंना तेव्हा मात्र एकच वादान आमचा महेश दादा, तेव्हा मात्र उभा राहतोय आमचा महेश दादा. महेश दादाचं मात्र जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. मी तर म्हणतो ना जेवढे मात्र मलंगड पट्ट्यामध्ये जेवढे गाव आहेत तेवढ्या गावांना माझी विनंती आहे. आणि जेवढे खेळाडू आहेत त्यांनाही माझी विनंती आहे, जेव्हा आपण वोटिंग करायला जाल 20 तारखेला तेव्हा मात्र अंगठीचा बटन दाबा आपण. 14 नंबरवरती मात्र अंगठी
हा बटन आहे. महेश शेटला मात्र आवर्जून मात्र महेश शेटला मात्र वोट करा आपण. पहा सातत्याने आजही मी सुद्धा गेलो होतो रॅलीला. मलंगडावरती मात्र काय गर्दी पाहिली आपण. स्त्री मलंगडावरती एवढी गर्दी होती ना, लय गर्दी. महेश शेट मात्र विचार केला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज मात्र चेंडू सोपला गेलाय गणेशच्या हातामध्ये. समीकरणचा विचार केला. 6 चेंडू आणि 15ची गरज पिंपलोली संघाला. पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये जो विचार केला ना, वन डाऊन आलेला फलंदाज पाहतो आपण दिलीपला. पूर्णपणे जबाबदारी असेल दिलीपवरती. 6 चेंडू आणि 15ची गरज. हो, हा पहिला तडाखा दिला या ठिकाणी. हो हो हो, पहा विचार केला त्या खेळाडूकडे मध्ये फक्त चेंडूला पाहत राहण्यासारखा होता आणि चेंडू मात्र जाईल सीमा पार. ठोकलाय दिलीपने षटकार. पहा षटकार ठोकलाय. पहा 6 चेंडू आणि 15 धावीची गरज असताना समीकरण चेंज झालाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका पाहिला आपण दिलीपच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती मात्र तडाखा दिलाय. पुन्हा एकदा तयार झाला दिलीप. हो, हा चेंडू. हो हो, काय गोलंदाजी पाहिली. वा, षटकार आल्यानंतर काय कमबॅक असावा ना, तर असं टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, डीप राहतोय चेंडू. डॉट चेंडू फेकलाय. पहा विचार केला समीकरण. एक तेरी तो एक मेरी, ईट का जवाब पत्थर से देते हुए. चांगली गोलंदाजी पाहिली आपण. समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय. हो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल उडाली आहे. झेल पकडेल का हा प्रश्न पडलाय. हो, ही झेल नाही, मी तर म्हणेन मॅच सोडली का काय हा प्रश्न पडलाय मैदानाच्या आतमध्ये. पार रनआउट मात्र घेतली आहे, पण दिलीपला मात्र परतावा लागलाय. दुसरी धाव घेता घेता मात्र दिलीप बाद झालाय. पुन्हा एकदा समीकरण चेंज. कहाणी में ट्विस्ट. काय फटका मात्र आला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय मोहन. हा फलंदाज. पहा दिलीप मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा फटका मिसटाइम झाला होता मैदानाच्या आतमध्ये. झेल सोडली, त्यानंतर एक धाव पूर्ण केली. दुसरीच्या प्रयत्नात मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याच्या नादात मात्र दिलीपचा विकेट मात्र पडलाय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. कहाणी में ट्विस्ट. अजूनही विचार केला ना, भिंगार संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये पाहतोय आपण. समीकरणचा विचार केला 3 चेंडू शिल्लक असतील आणि 3 चेंडूमध्ये धाब्यांची गरज असेल 8, म्हणजे 3-8चा हा समीकरण. म्हणजे अजूनही दोन्ही संघाच्या फासल्या मात्र फासफूस करत असतील. गोलंदाजाकडे हा प्रश्न पडला असेल, या 3 चेंडूमध्ये जर पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आला तर कुठेतरी अडचणीत सापडेल. त्यानंतर पाहतोय आपण फलंदाजाला या 3 चेंडूमध्ये मात्र एखादा पहिला चेंडू मात्र डॉट झाला तर माझ्या किंड्या फेल होतील, असा प्रश्न पडला गेलाय या दोन्ही संघाला. विचार केलाय मोहन. हा स्ट्राईक एंडला आलाय नवीन फलंदाज, नुकताच नवीन कोरा पाहतोय आपण. 3-8चा समीकरण. 3 चेंडू आणि 8 धावींची गरज पिंपलोली संघाला. गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आल्यानंतर पुन्हा एकदा चांगला चेंडू. वा, काय गोलंदाजी पाहतो आपण. दर्जेदार गोलंदाजी. आता मात्र समीकरण चेंज झाला गेलाय. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावींची गरज. पूर्णपणे पकड मजबूत केली का भिंगार संघाने. अजूनही मात्र तल्यात मल्यात पाहतोय आपण. या चेंडू मात्र निर्णायक असेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच शेवटच्या चेंडूवरती मात्र सामना जाईल, यात मात्र कुठली शंका नसेल. अजूनही मात्र प्रश्न पडला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला भिंगार संघ त्यांना फाईट करतोय पिंपलोली संघ. मोहन आलाय आणि एक डॉट चेंडू मात्र खेळलाय. 2 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. चांगला सामना पाहतोय आपण. भिंगार वशे पिंपलोली. हो हो, दिशाहीन फटका पाहतोय आपण. आणला फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पुन्हा एकदा बीट. चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने. काय गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती मात्र विचार केला 6-15चा समीकरण होता. त्या पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आला होता. त्यानंतर काय दर्जेदार गोलंदाजी. आता मात्र पूर्णपणे पकड मजबूत केली आहे या ठिकाणी मात्र. मग विचार केला भिंगार संघाने. चांगली गोलंदाजी, दर्जेदार. 1 चेंडू आणि 8 धावींची गरज. पूर्णपणे पकड. पहा, हा फटका सुद्धा मात्र चांगला आहे, पण काही मतलब नाही या फटक्याचा. विचार केला ना तर पूर्णपणे बीट झाला. तर हार्ड लक पिंपलोली संघ. पुढच्या मॅचसाठी मात्र बेस्ट ऑफ लक आपल्याला.
तर अभिनंदन.